Hello, hello, hello. Recently I've been sitting with my grandpa every day and talking about stuff, and it's very exciting and it's a new experience for me. So I thought, why don't I shoot it? Like, why don't I make a podcast or something out of it? We shot something recently, and I've compiled it as a video. I don't know if I'm gonna shoot more of this or not, but there are this videos coming up for you. So yeah, watch it. Hello, welcome back to the channel. This is the first episode of Casual Talks. Dada, say hi. Hi, hi, hi. Yeah. We'll be talking like normal stuff, which people should usually talk with their grandparents. And yeah, so here we are. So, दादा तुम्हाला काय वाटतं हे like talking to camera वगैरे the thing that हा. आमची जनरेशन खूप जास्त करते. मराठीत सांगू का? छान. हां, चालेल. मी 77 वर्षाचा आणि तू 22 वर्षाचा. आपल्या दोघांच्या वयामध्ये खूप फरक आहे. हम्म. तुझ्या काळामध्ये या सगळ्या सुविधा आहेत. आमच्या काळामध्ये या काहीच नव्हत्या. आता हे हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटतं की किती छान आहे लाईफ, किती छान आहे आयुष्य. आणि आमचं आयुष्य किती खडतर गेलं. आमच्या आयुष्यामध्ये फोटो काढायचे असेल तर जत्रेमध्ये जेव्हा कॅमेरेवाले फोटोग्राफर यायचे तेव्हा तिथं काढायचो. ओके. म्हणजे कॅमेऱ्याची सुद्धा आम्हाला सवय आमच्या तुझ्या वयामध्ये आम्हाला मिळालेली नाही. आणि आज जसजशी प्रगती विज्ञानात होतीये तशी ही प्रगती होऊन राहिली आहे. तुम्ही तुम्ही विज्ञानाच्या प्रगतीच्या उंबरठ्यावर उभे आहात आणि आम्ही विज्ञानाच्या उंबरठ्यावर उभे नव्हतो. आम्ही विज्ञानाच्या उंबरठ्यावर उभे नव्हतो. तर खूप मोठा फरक आहे. ओके. सो दादा लाईक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लाईक तुमची तुमचं बर्थ मोस्टली इंडिपेंडन्सच्या टायमाला 1945 इफ आय एम राईट. सो लाईक सिन्स 1945 सो बेसिकली तुम्ही तुमचा जन्म आपल्या कंट्रीसोबत झाला. हो. सो वॉट एव्हर कंट्री इज राईट नाव यू हॅव सीन इट इव्हॉल्व. तुम्ही त्याला तसं ग्रो होताना बघितलंय. तर तुम्हाला काय वाटतं लाईक at what rate are we growing and like how generations have changed, like किती फरक येतोय तुमच्या जनरेशन मध्ये तुमच्या नंतरच्या जनरेशन म्हणजे ऑब्विसली लाईक 5-7 जनरेशन्स तरी पास झाल्या असतील तेवढ्या ह्याच्यात. तर काय फरक वाटतो तुम्हाला का प्रत्येक जनरेशन मध्ये कोणत्या गोष्टी चेंज होत आहे आणि कोणत्या गोष्टी लाईक बघ बेटा, आपला देश स्वतंत्र झाला 1947 मध्ये आणि मी आईच्या पोटातनं स्वतंत्र झालो 1945 मध्ये. म्हणजे माझा स्वातंत्र्यपूर्व काळाचा जन्म आहे. ओके. आता या स्वातंत्र्यपूर्व काळाच्या वेळेस आपल्या देशामध्ये नाही का परकीय सरकारचं राज्य होतं. त्यामुळे या सुविधा आम्ही कधीच पाहिलेल्या नाही. प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे तू आता हे अन्याय म्हणून करता आम्ही पाहिलंय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो द व्हास्ट डिफरन्स बिटवीन यू अँड मी. तशा प्रकारचा फरक आहे. आमच्या जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, शिक्षणाच्या सुविधा नाही, काही नाही, काही नाही. संपूर्ण भारत देश हा दारिद्र्यात होतो आणि त्या दारिद्र्यातनं हे विज्ञान जवळजवळ 70-80 वर्षानंतर आलेलं आहे. हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही जेवढे नशीबवान आहात तेवढे आम्ही नशीबवान नाही. पण तुम्ही नशीबवान कसा आहे की कमीत कमी हा नवीन अनुभव विज्ञानाचा माझ्या नातवामुळे मिळतो आहे. त्यामुळे मी फार आनंदी आहे. लाईक द डिफरन्स काय आहे म्हणजे जनरेशन्स वाईज गॅप काय नाही, लाईक तुम्ही कोणते पॉझिटिव्ह चेंजेस बघितले जे जनरेशन्स मध्ये चेंज होतात किंवा निश्चितच एक स्वातंत्र्यानंतर एक खूप मजल मारली आपल्या देशाने. हे कबूलच करावं लागेल. आमच्या वेळेस शिक्षण नव्हतं, काही नव्हतं, कॉलेजेस नव्हते, हे नव्हते. सर्व प्रकारच्या सुविधा आहेत.
त्या सुविधा आम्हाला काहीच मिळाल्या नाही. आणि देशामध्ये इतकी गरिबी होती की त्या गरिबीमुळे नाही का काही तरुण नाही का शिकले नाही, सवरले नाही. ज्यांच्याकडे महत्त्वाकांक्षा होती ते शिकत गेलेत. तर तुम्हाला असं वाटतं का लाईक काही गोष्टी लाईक ज्या तुमच्या वेळेस चांगल्या होत्या त्या आता लाईक कट ऑफ झाल्या आमच्या लाईफमधून लाईक जे आम्ही एक्सपिरियन्स नाही केले रादर लाईक जसं टेक्नॉलॉजी इज समथिंग जी आम्ही खूप जास्त एक्सपिरियन्स करताय जे तुम्ही नव्हते करत. तर आता काही गोष्टी अशा आहे का ज्या लाईक तुम्ही एक्सपिरियन्स केल्याने आम्ही कट ऑफ झालो. काही गोष्टी आमच्या काळात खूप चांगल्या होत्या, त्या तुमच्या काळात नाही. एक साधं उदाहरण देतो. आमच्या काळामध्ये एखादी गोष्ट वडिलांनी जर काही केली असेल चांगली, तर आम्हाला खूप आनंद व्हायचा. आणि त्यांनी आमच्यासाठी काही केलं नाही म्हणून त्यांना आम्ही काही कधी दोष दिला नाही. आता तरुण काय म्हणतो, वडील सगळे करतात, वडील सगळे करतात, परंतु परंतु मुलगा जेव्हा, आता तरुण जेव्हा आयुष्यामध्ये राहतो, हे राहतो ते राहतो, त्यावेळेस वडील त्याला समजून सांगतात, अरे मी एवढे कष्ट घेतले, एवढे हे केलं, हे तयार केलेलं आहे बरं का. तुमच्या नशिबात कष्ट होते, तुम्ही केले, आमच्या नशिबात आनंद आहे म्हणून आम्ही आनंद उपभोगतो. बोलणं सरळ साधं आहे, पण तो यात उद्धटपणा मुलाचा दिसतो. Yes. माणसाने कृतज्ञ राहावं, कृतज्ञ राहू नये. माणसाने कृतज्ञ राहावं, कृतज्ञ राहू नये. ज्या आज आपण वर्तमानपत्रात वाचतो, पुस्तकात वाचतो, काडाचे काडं करून आई वडील मुलांना इंजिनियर, डॉक्टर वगैरे मोठमोठ्या शिक्षण देतात. ते त्यांचं सगळं आयुष्य झिजून झिजून ते मुलांकरता करतात. आज परिस्थिती अशी आहे, जो पण वडील करतात तो पण मुलगा वडील मुलाला प्रिय असतात. परंतु जेव्हा वडील करत नाही त्यावेळेस तो वडिलांना दोष द्यायला लागतो. म्हणजे लाईक आमच्या जनरेशन मध्ये रिलेशन्स तेवढे डीप नाही आहे जेवढे लाईक पहिले. हो, यस. सो हे लाईक प्रत्येक म्हणजे रिलेशनशिप डायनामिक्स जे लाईक फॅमिली डायनामिक्स अँड एव्हरीथिंग सो हे वास्टली चेंज झालं. सो लाईक तुम्हाला काय वाटतं लाईक फॅमिलीजचे जे फंक्शनिंग पहिले होतं पहिले ज्या प्रकारे लाईक सगळे फॅमिलीज राहायचे ऑल तर आता काय फरक आहे ज्याच्यामुळे लाईक वी कॅन्ट अचीव. एक सांगू, आमच्या वेळेस जे फंक्शन होत होते ते इतके मोठमोठे फंक्शन होत नव्हते. कुठेतरी राजे महाराजाचे फंक्शन होत होते. फंक्शन्स ॲज इन लाईक ओकेजन्स. सण म्हण वार म्हण जो तो आपापल्या परिस्थितीप्रमाणे करायचा. आता काय झालं की खोट्या प्रतिष्ठेसाठी मनुष्य त्याची ताकद नसताना सुद्धा नाही का कर्ज काढून ते फंक्शन अटेंड करतो. का? खोटी प्रतिष्ठा, दुसरं काही नाही. कोणी कुणाकडे पाहायला तयार नाही, हाय हॅलो म्हणतात आणि चालायला लागतात. पण आपण विना गणगैरसमज करतो, ते काय म्हणतील, हे काय म्हणतील. आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का, ते आज जी माझ्यासारखी वयस्कर माणसं आहे ना ती फंक्शनला जायला सुद्धा घाबरतात. का? शारीरिकदृष्ट्या ते अपंग असतात, शारीरिक दृष्ट्याने अपंग असतात, शारीरिक कमकुवतपणा असतो. समजा मी जेवलो, सवय नसते हाय सोसायटीची, तिथे गेलो काहीतरी उलटं पालटं झालं तर लगेच घरचे मोठे डोळे करून पाहतात, तर मॅनरलेस मनुष्य म्हणतात. आणि ही त्यांची चूक नाही, ते त्यांच्या स्टेटस करता आम्हाला बोलतात. आमची चूक आहे ओल्ड एज, पण ती आमच्या हातात नाही. सो अजून लाईक
हे सगळं झालं बट देन अजून लाईक तुमच्या टाइमला जे लाईक सवयी होत्या लोकांच्या, तर अशा कोणत्या सवयी आहे ज्या आमच्या जनरेशनला माहीतच नाही का असं केलं पाहिजे, लाईक आम्ही बिलकुल फॉलो नाही करत, जे तुमच्या जनरेशन मध्ये वॉज अ डे टू डे हॅबिट? नाही नाही, कसं होतं माहिती आहे का, आजचा तरुण असा झालाय बरं का, आई वडिलांनी खूप कष्ट केलेले असतात आणि तो बिंदास झाला. एक साधं उदाहरण सांगतो तुला. सकाळी झोपेतनं उठल्यानंतर आपण आपला बिछाना आवरावा. आपण आपला बिछाना आवरावा. जेव्हा आपण चपला काढतो तेव्हा त्या चपला व्यवस्थित ठेवाव्या. आता तरुण इतक्या घाईत आहे, इतक्या घाईत आहे, एक चप्पल इकडं तर एक चप्पल तिकडं. जोपर्यंत ती कामवाली बाई ते बिछाना आवरणार नाही तोपर्यंत तो बिछाना तसाच राहतो. एक क्षुल्लक गोष्टी असतात स्वच्छतेला. त्यावेळेस इतकी स्वच्छता करण्याचे हे पण नव्हते, साधनं पण नव्हती, तरी खूप छान स्वच्छता राहिली. मी उंबरगावच्या शेतीमध्ये पाहिलं, तिथं दररोज सकाळी सडा टाकला जायचा, रांगोळी टाकली जायचं आणि ते पाहिल्यानंतर एक मनाला समाधान व्हायचं, एक पावित्र्य वाटायचं. आज काही नाही. सूर्योदय कधी होतो आज पत्ता आम्हा लोकांना नाही, तर तो सडा कधी टाकणार. हं? आणि मी पाहिलं की आजचा आजचा हा जो आमच्यापासून आजचा जो तरुण आहे पण रागीट होतो, क्षणाक्षणाला रागीट होतो, अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह होतो आणि काही कारण नसतं, छोट्या गोष्टी असतात. आणि आमच्या काळामध्ये मी पाहिलं की ज्याच्या डोक्यावर बर्फ आहे आणि तोंडात साखर आहे, काही नसताना त्याने एका करोडपती झालेले आहे. त्यावेळेस करोडपती होण्यासाठी सुस्वभाव होता आणि आता करोडपती होण्यासाठी वेगवेगळे चांगले वाईट मार्ग स्वीकारले जातात. हा फार मोठा फरक आहे. मला असं म्हणायचं ठीक आहे, मतभेद दोन व्यक्ती म्हटल्यानंतर मतभेद होणारच. दोन व्यक्ती म्हटल्यानंतर मतभेद होणार. पती पत्नी असू दे, मुलगा वडील असू दे, हे मतभेद होणार. पण तू आजचा तरुण का या मतभेदाचं रूपांतर मनभेदात करायला लागतो. मतभेद जरूर असावे पण मनभेद जरूर नसावे. प्रत्येक गोष्टीवर मी असा आग्रह करू शकत नाही ना, हे माझं तू ऐकलंच पाहिजे. तुम्ही शांतपणे मला समजून सांगा की बाबा हे आम्ही याला विरोध का करतो की या गोष्टीमुळे करतो. आणि प्रत्येक गोष्ट खूप मोठ्याने बोलल्यानंतर खरी असते हा तर सगळ्यात मूर्खपणा. सामंजस्य सामंजस्य वयात गोडगावमध्ये तुम्ही जर चर्चा केली ना, त्या चर्चेला एक आनंद असतो आणि त्या चर्चेतनं फलनिष्पत्ती काय होऊ दे पण समाधान मिळते. आपल्या सोयी अनुसार ह्यांनी इमोशन्स डिवाइड करून घेतले असं तुम्हाला वाटतं का? नाही नाही, यामध्ये एक इगो आहे आजच्या तरुणामध्ये. आय एम ऑलवेज राईट, मीच बरोबर आहे. परंतु आमच्या काळातला मनुष्य भूतकाळाचा विचार करीत, वर्तमानाचा विचार करीत आणि भविष्याचा विचार करीत आणि नंतर निर्णय घेईल. कुठलाही निर्णय जेव्हा मोठा घ्यायचा असतो तेव्हा 1000 वेळा तुम्ही विचार केला पाहिजे. त्याच्यावर खूप शांततेने विचार केला पाहिजे. ज्या गोष्टीवर तुम्ही विचार करता त्या गोष्टीबद्दल तुम्ही 3-4 लोकांशी जे तज्ज्ञ असतील त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि तुम्ही तसा निर्णय घेतला पाहिजे. कसं होतं आता आम्ही भाग्यवान आहोत की मला माझा मुलगा मिळाला आहे बघा. तो आरोगंट नाही, तो आरोगंट नाही, डोक्याने गरम आहे. पण गरम असणं, डोकं गरम असणं म्हणजे आरोगंट नाही. आरोगंटला मराठीमध्ये
उद्धट म्हणतात. व्हॉइस तो आर्ग्युमेंटला उद्धट आर्ग्युमेंट मध्ये नाही का एक द्वेष आणि द्वेष असतो. आणि त्याचं काही कारण नसतं. कुठले फॅमिली प्रॉब्लेम असतो. हळू आवाजात आपण बोलू शकतो ना, आणि हळू आवाजात पटू शकतो ना. मग त्याच्याकरता मोठा आवाज करायचा कशाला, घर डोक्यावर घ्यायचं कशाला, हं? घर डोक्यावर घ्यायचं ना. आणि आजचा तरुणाला जी वाटते ना, आय एम ऑलवेज राईट. आजचे काही तरुण असे पाहिजे, ते आपल्या वडिलांना विचारतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं. वाईट वाटतं हा. असंच वाटतं की जेव्हा हा प्रश्न पोरं विचारतात ना, तेव्हा त्या वडिलांना असं वाटतं, कुठून यांना मी जन्म दिला. मी नम्रतेने सांगेन, आज पण माझ्या मुलाने मला असं कधी विचारलं नाही, तुम्ही काय केलं. मी भाग्यवान का समजू, पण तुम्ही सगळे सगळं तुमचंच. परंतु इतरांनी कौतुक करणं आणि घरच्यांनी कौतुक करणं याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. घरचा जेव्हा कौतुक करतो ना, तेव्हा त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत असतात. हा आधी आधी तू खूप छान केलं, वा तू हुशार आहे, हे वरवरचं बोलणं झालं. पण बाय हार्ट आमच्याकडचे लोक हे करायला. आज तू साधं पाहिला असेल, शेगावचे ते एक प्रमुख होते, आजच पेपरमध्ये आलं. ते शेवगावचे प्रमुख होते, त्यांना देवाज्ञा झाली. तो मनुष्य इतका साधा होता आणि इतकं साधं घर आहे त्याचं. तो म्हणजे इतका साधा आणि इतका सरळ होता बघ. आयुष्यामध्ये आयुर्वेदाशिवाय दुसरं औषध घेतलं नाही त्याने. परंतु त्या शेवगाव नगरीमध्ये आज तो वंद्य पुरुष झाला आणि त्याला लोक नमन करायला येतात, हाता पाय दुकानं बंद करतात. पण मला सांगा, कुठल्याही राजकीय पक्षातला पुढारी नाही, काही नाही, नेता नाही, काही नाही. तर ही आमची पिढी झाली आहे. ही आमची पिढी आहे. आणि आजच्या पिढीला काय झालं, जितक्या लोक फास्ट आपली कौतुक होईल, हे होईल, ग्रोथ होईल. आणि आजच्या पिढीला असं वाटतं, याने माझं कौतुक केलं नाही, ही मला काही म्हटली नाही, हा मला काही म्हटला नाही. तुमच्या तोंडावर तर सगळ्यात चांगलंच म्हणणार ना. कौतुक वाहवा ह्या गोष्टी माग बोलल्या जातात. फॉर एक्झाम्पल, तुमच्या आधीचं जेव्हा त्यांचा विषय निघतो, तर बऱ्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू येतात. काय बाई होत. मला एकाने सांगितलं, की फिरायला जायचे ना, कुणाकडे 100 रुपये कमी पडायचे, कुणाकडे 200 रुपये कमी पडायचे, विद्युत ताबडतोब त्यांना द्यायची, पैशाची घाई नाही, जेव्हा येतील त्यावेळेला नाही दिले तरी चालेल. हे कौतुक आहे. कौतुक हे नेहमी माग झालं पाहिजे. तोंडावरचं कौतुक हे फसवं असतं. तर लाईक आमची जनरेशन इज मोर लाईक अटेन्शन सिकिंग. त्यांना नाही त्यांना त्यांना Glorification. हा, त्यांना काय होतंय की ताबडतोब आमचं कौतुक होणं आहे बघा, शाबासकी थाप, ही विकत मिळणारी गोष्ट नाही. तुमच्या तोंडावर सगळे हा हा म्हणणार, तुमच्या तोंडावर सगळे हा हा म्हणणार ना. शाबासकीची थाप, कौतुकाची थाप ही मागं मिळत असते, तोंडावर मिळत नसते. Yeah, so
like over the time I've seen kind of you save a lot, like जे पण तुम्ही कमवतात किंवा you earn, like तुम्ही more than 50% you save it. And in case of our generation जे पण कमवतात त्याच्या 50% जास्त खर्च करतात. Yes. 150% like spend करतात. So what's your idea of saving? आणि आम्ही ह्याच्यापासून लांब काय, like why did it didn't pass on with generations? Like हे कुठं हे झालं? आजचा तरुण हे विसरून राहिलाय. आजचा तरुण हे विसरून राहिला. कोणीतरी अत्यंत सज्जन माणसाने सांगितलं, अग्नी, पाणी आणि पैसा याच्याची मस्ती करू नका. मी ज्या गावात राहतो त्या गावाचं श्रीरामपूर. आज इथं अनेक मोठमोठे कुठे आहेत त्याचा पत्ता लागून नाही. त्यामध्ये आपण एक आहोत. असं म्हणतात की सर तुमचे वडील गेल्याशिवाय मोंडा सुरू होत नव्हता, तुमचे वडील गेल्याशिवाय बाजार सुरू होत नव्हता. बरं का, ठीक आहे, आम्ही तर काही पाहिलं नाही. मग ही वेळ काय यावी आमच्या, ही वेळ काय यावी आमच्यावर, हा जेव्हा विचार करतो तेव्हा त्यांची पैशाची मस्ती भरपूर येतं. भरपूर खर्च करा, हे करा, हे बरोबर नाही. भविष्य असतं, त्या भविष्यामध्ये जबाबदाऱ्या समाविष्ट असतात. त्या ह्याच्यात जबाबदाऱ्या समाविष्ट असतात. मी माझ्या मुलगा विशालला जन्म दिला, त्याला पालन पोषण करून व्यवस्थित ठेवून त्याच्या भविष्याची नाही का काय केली पाहिजे, तरतूद केली पाहिजे. ही माझी जबाबदारी आहे. ही माझी जबाबदारी. आणि मग माझ्या विषयाचं भविष्य व्यवस्थित होण्यासाठी आम्ही बचत करत गेलो. कुठे कुठे आम्ही राहिलो नाही, कसे कसे दिवस काढले नाही काय सांगू. दर महिन्याने कंपल्सरी बचत करतो. आजही मी कंपल्सरी बचत करतो. मला हे माहीत आहे, जी मी बचत करतो ती माझ्यासाठी नाही करत. उद्या माझा वरून कुठं शिकायला गेले, सवरायला गेले, नस समजा त्यांची एक खूप मोठी गरज असेल, तेवढे पैसे त्यावेळेस महत्त्व नसतील, पण खालीचा वाटा तर मी उचलू शकतो ना. खालीचा वाटा उचलून थोडीफार तर मदत करू शकतो ना. आणि एक गोष्ट सांगू, अत्यंत भावनाप्रधान मनुष्य हा नेहमी संकटात सापडतो. पुन्हा मी हे वाक्य वापर, अत्यंत भावनाप्रधान मनुष्य हा संकटात सापडतो. ही जी आयडियोलॉजी आहे आमच्या जनरेशन मध्ये, उद्या काय होईल माहित नाही, तर आता जी आहे हू केअर्स, तुमचं जनरेशन म्हणजे हू केअर्स, कर की बात कर देखे. योलो ह्याला एक टर्म आहे योलो म्हणून, YOLO. तर इट्स लाईक यू ओनली लिव्ह वन्स. आता याच्यावर मी विचार केला, बरं काही जनरेशन स्वतःच्या फ्युचरचा विचार काय करत नाही. एका वाक्यात त्यांनी मला उत्तर दिलं माझ्या मनाने, लाइफ इज अनसर्टन. लाइफ इज अनसर्टन, कल किसने देखा, आज तो मजा कर लो. बट लाईक आपण लाईक पॉइंट आउट करतोय का हाऊ लाईक आमची जनरेशन खूप गोष्टींमध्ये लॅक करते रादर दॅन युअर जनरेशन, लाईक हॅबिट्स एव्हरीथिंग लाईक आपण डिस्कस. बट दे आर लाईक थिंग्स, अशा कोणत्या गोष्टी जे आमची जनरेशन करते आणि दॅट्स बेटर दॅन युअर जनरेशन, लाईक जे आम्ही कंटिन्यू केलं पाहिजे. आजची जनरेशन शिक्षणाच्या बाबतीत फारच पुढारलेली आहे. त्यांना भूक लागलेली आहे, ज्ञानाची भूक लागलेली, हा मला सगळ्यात आवडता पॉईंट आहे. ओके, ज्ञानाची भूक.
मला काहीतरी व्हायचं, मला काहीतरी बनायचंय आणि तो त्याचं उद्दिष्ट गाठण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, त्याचं मला कौतुक वाटतं. परंतु हे प्रामाणिक कौतुकामध्ये तो त्या मुलाला यश मिळतं. म्हणून आई वडिलांना किंवा कुटुंबाला त्यांनी विसरू नये एवढी माफकच इच्छा असते माझी. उद्या सपोज तो अमेरिकेला गेला, तिथं तुझं अरेंज मॅरेज होईल, लव्ह मॅरेज होईल, काय हो, पण तू हे कधी विसरता कामा नये. इथपर्यंत मी पोहोचलो आहे ना, त्याला कारण माझे पप्पा मम्मी आहेत, माझं कुटुंब आहे. सो बेसिकली रूट्स जे आहेत तिचे हा रूट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. Okay. आणि त्याच्यावरच झाड जगतं ना, त्याच्यावरच झाड जगतं ना. अजून लाईक अशा कोणत्या गोष्टी आहेत लाईक तुम्ही ऑब्झर्व केल्या असतील तर जे आमची जनरेशन मध्ये नाही ज्या तुम्हाला सांगू का, आता मी हे सांगेन, कामाच्या बाबतीने काय बघा, ते फार निष्काळजी असतात. साधं होतं, समज मी जेवायला होतो, मी माझं ताट ठेवलं पाहिजे, दिस इज सिंपल थिंग. ही आम्हाला लहानपणाची सवय. त्यावेळेस आमच्या घरामध्ये 3 तर ताटं होती, तरी आम्ही आपली उचलून ठेवायचो, नाही तर आमच्या आई साहेब आम्हाला रागवायचं. होतं काय, इथं वही पडलेली आहे तुझी, काम झालं, ही वही इथंच पडून राहते. कधी कधी काय होतं, ही वही महत्वाची आहे का रद्दीची आहे हेच कळत नाही, दुसरं येणारा पाहतो आणि मग तो फेकून देतो. मग नंतरचा जो धिंगाणा होतो ना, तो फार त्रासदायक असतो. या सो लाईक आपण असंच बोलू पुढं लाईक वेगवेगळे टॉपिक्स आपण डिसाईड करू आणि बोलू आणि आपण बोलत राहू असंच लाईक इवन लाईक विल क्रिएट अ सेट ऑफ व्हिडिओज आता आणि पुढच्या वेळेस नाही का, तू माझं आता हे घेतलं, पुढच्या वेळेस मी तुझं घेणार. ओके सर. ओके, येस येस येस. चला, चलो बाय. बाय बाय बाय. Baby, let me see it.